वसा जनसेवेचा। भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने येत्या 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शेगाव येथे राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की आयुष विभागाच्या वतीने हा आरोग्य मेळावा संत गजानन महाराजांच्या नगरीमध्ये होणार आहे। या मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंदाबा पाटील, सहपालकमंत्री श्री संजय सावकारे, राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार डॉक्टर संजय कुटे, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री पद्मविभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, तसेच आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य प्रोफेसर राकेश शर्मा यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे। आयुष मंत्रालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाला देण्यात आली आहे। अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ही महाराष्ट्र त्र्यंबकेश्वर येथे 1907 साली स्थापन झालेली आयुर्वेदाची सर्वात मोठी व जुनी संघटना आहे, जी संपूर्ण देशभर कार्यरत आहे। सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयोजन समिती स्थापन करण्यात आली असून आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष डॉक्टर आशुतोष गुप्ता यांना आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे। आयुर्वेद महासंमेलनाने यापूर्वी 22 राज्यस्तरीय आरोग्य तसेच 3 राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य मेळावे त्यांनी यशस्वीपणे आयोजित केले आहेत। या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये आयुष चिकित्सा पद्धतीचा म्हणजेच आयुर्वेद, युनानी, सिद्धा, सोवारिकपा, होमिओपॅथी, निसर्गोपचार व योगाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्यात 4ही दिवस नागरिकांची व रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्याचबरोबर त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देखील विविध तज्ञ व्याख्यानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। या मेळाव्याचा फायदा बुलढाणा जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांना देखील होणार असून या मेळाव्यात वनऔषधी लागवड या संदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे। त्याचा उपयोग शेतकऱ्यांना आपल्या शेतात वनऔषधी लागवडीसाठी होणार आहे। या कार्यक्रमाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे। या आरोग्य मेळाव्यात देशभरातील अनेक आयुष औषध निर्माता कंपनी सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचा अवलंब ते कशा पद्धतीने करीत आहेत, सोबतच आयुर्वेदामध्ये चाललेले नवनवीन संशोधन याबद्दलची माहिती देखील दिली जाणार आहे। सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।